आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने महाआंदोलनासाठी महाआक्रोश मेळावा शेगावामध्ये संपन्न झाला। अमरावती विभागातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा संयुक्त विभागीय मेळावा दिनांक 27 ऑगस्ट 2023 ला राधा लॉन लालबाबा देवी मंदिरासमोर शेगाव येथे आयोजन या मेळाव्याचं करण्यात आलं होतं। अन्यायकारक वेळापत्रक निकालाच्या निकषावरून वेतनवाढ बंद करणे, कार्य नाही, वेतन नाही या शासन निर्णयाच्या विरोधामध्ये व इतर मागण्यांकरिता या विभागीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। श्रमशाळेला 11 ते 5 वेळापत्रक पूर्ववत लागू करावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी, काम नाही तर वेतन नाही हा निर्णय रद्द करावा, खात्यातील रिक्त पदे तातडीने भरावीत, विद्यमान रोजंदारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यात याव्यात, नवीन आकृतीबंधानुसार कामाठी शिपाई सफाईगार हे मृत घोषित केलेले संवर्ग पुनरुज्जीवित करण्यात यावेत, शिक्षण कक्षाचे सेवा भरती मंजूर करावेत, सर्व संवर्गातील रिक्त पदे व पदोन्नतीची पदे तातडीने भरण्यात यावीत, भविष्यामध्ये कंत्राटी व बाह्य स्त्रोताद्वारे नोकर भरती त्वरित बंद करावी, कर्मचाऱ्यांना 1 तारखेला वेतन देण्यात यावे, कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रवेशोत्तर ताकारी परीक्षांचे दरवर्षी आयोजन करावे, शिक्षकांना रजा रोखीकरण लागू करावे, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना प्राचार्य पदोन्नती द्यावी, अनुकंपा तत्वावरील प्रलंबित नियुक्त्या त्वरित कराव्यात, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरसकट 10, 20, 30 असा भत्ता देण्यात यावा, शिक्षकांच्या घेतल्या जाणाऱ्या क्षमता परीक्षेचा शासन निर्णय त्वरित रद्द करावा, अन्नधान्य पुरवठा आयुक्त अनुदानित आश्रमशाळांच्या पहारेकरांना न्यायालयाच्या आदेशानुसार वेतन श्रेणी लागू करावी व इतर मागण्यांसाठी विभागीय मेळावा शेगाव येथे आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याला उद्घाटक म्हणून संस्थापक अध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी मार्गदर्शन केलं। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।